नेक्स्ट टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. आपल्याला 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा अभ्यास करायचा आहे. त्यामधल्या एकाचा पण ऑलरेडी क्लास 9 मध्ये अभ्यास केलेला. ते रिलेशन होतं किंवा ती आयडेंटिटी होती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता या व्यतिरिक्त अजून 2 आयडेंटिटीज आहेत. त्या आयडेंटिटीज आपल्याला डिराईव्ह करायच्या. बट त्याआधी आयडेंटिटीचा अर्थ काय किंवा आयडेंटिटी आणि इक्वेशन याच्यामध्ये काय फरक असतो. आयडेंटिटी म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन. आपल्याला माहिती इक्वेशन म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड असणार, राईट हँड साईड असणार आहे, इक्वल टूचं साईन असणार आहे. असं जे काही रिलेशन असतं, असं जे काही एक्सप्रेशन असतं त्याला आपण बोलतो इक्वेशन. फॉर एक्झाम्पल x+4 इज इक्वल टू 10 हे एक इक्वेशन आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन केव्हा व्हॅलिड असणार आहे किंवा हे इक्वेशन केव्हा ट्रू असणार आहे, जर ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 6 असेल त्यावेळेस हे इक्वेशन व्हॅलिड असणार आहे किंवा एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस 6 असेल त्यावेळेस हे इक्वेशन ट्रू असणार आहे. हे तर आपल्याला माहिती, बिकॉज 6+4 इज इक्वल टू 10 म्हणजे x इक्वल टू 6ला हे इक्वेशन ट्रू असणार आहे. एक्सची व्हॅल्यू जर सपोज मी 5 पुट केली, 5+4 9 हे इक्वेशन त्या केसमध्ये व्हॅलिड नसणार आहे. एक्सची सपोज जर मी काही निगेटिव्ह व्हॅल्यू पुट केली, लेट्स से -1 पुट केली, -1 + 4 3 हे इक्वेशन त्या केसमध्ये व्हॅलिड नाही. म्हणजे हे इक्वेशन फक्त एक्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठीच व्हॅलिड आहे. बट आयडेंटिटी म्हणजे काय, आयडेंटिटी सुद्धा इक्वेशन असतात की जे इक्वेशन कोणत्याही व्हॅल्यूसाठी व्हॅलिड असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण बोलतो a + b ब्रॅकेट स्क्वेअर, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b². आता यामध्ये तुम्ही a ची व्हॅल्यू काय, a म्हणून एखादा नंबर पुट करा 1, b म्हणून सपोज नंबर पुट करा 2. ठीक आहे, 1 आणि 2 या व्हॅल्यू पुट करा, LHS कॅल्क्युलेट करा, RHS कॅल्क्युलेट करा. LHS इक्वल टू RHS असणार आहे. a ची व्हॅल्यू दुसरी काही पुट करा, b ची व्हॅल्यू दुसरी काही पुट करा. असे काही डिफरंट कॉम्बिनेशन घ्या. कोणत्याही केसमध्ये, प्रत्येक केसमध्ये हे इक्वेशन प्रत्येक वेळेस व्हॅलिड असणार आहे. सो थोडक्यात काय, कोणत्याही व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन ट्रू आहे. तर असे जे इक्वेशन असतात त्याला आपण बोलतो आयडेंटिटी. त्याला काय बोलतो आपण, आयडेंटिटी. हे स्पेसिफिकली एक्सच्या एकाच व्हॅल्यूसाठी इथे आपल्याला हे इक्वेशन व्हॅलिड मिळत होतं. बट हे इक्वेशन इथे a आणि b या व्हेरिएबलच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी व्हॅलिड असणार आहे. तर असे जे इक्वेशन असतात त्याला आपण बोलतो आयडेंटिटी. त्यामुळे आयडेंटिटी म्हणजे काय, आयडेंटिटी इज अन इक्वेशन विच इज ऑलवेज ट्रू. काही व्हॅल्यू पुट करा, यामध्ये सुद्धा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी आहे, तुम्ही थिटाची काहीही व्हॅल्यू पुट करा, कोणतीही व्हॅल्यू पुट करा, प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे रिलेशन नेहमी व्हॅलिड असणार आहे. म्हणून ही झाली आयडेंटिटी. सो समजलं बेसिक फरक आहे इक्वेशन आणि आयडेंटिटीमधला. आता हे तर एक्झाममध्ये आपल्याला विचारणार नाही, बट आयडेंटिटी मेन्शन झालं म्हणून जस्ट मी सांगितलं की आयडेंटिटी म्हणजे काय. आता आपल्याला 2 अजून ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी बघायची आहे. टोटल 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे. फर्स्ट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड आहे हे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 किंवा याला आपण असं लिहितो पॉप्युलरली 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, एक सेकंड आयडेंटिटी आहे. आणि थर्ड किंवा याला असं लिहितं 1 + tan स्क्वेअर थिटा 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तर ह्या 3 इम्पॉर्टंट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे. या 3 आयडेंटिटीज 1, 2 and 3 या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तुम्हाला अगदी लक्षात ठेवायचे, कारण यावर आधारित बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. बट या आयडेंटिटीज कशा आल्या त्याचं लगेच आपण डेरिवेशन बघूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 याचं डेरिवेशन आपण ऑलरेडी क्लास 9 मध्ये बघितलं आहे. तरी सुद्धा परत एकदा आपण हे रिलेशन डिराईव्ह करू आणि त्यानंतर याचं यूज करून हे बाकीचे 2 रिलेशन आपण डिराईव्ह करूया. त्यासाठी आपण यूज करणार एक राईट अँगल ट्रँगल ABC. या ट्रँगलमध्ये अँगल B आहे 90 डिग्री दिसत आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपण काय कन्सिडर केलं, अँगल A ची व्हॅल्यू आपण θ डिग्री कन्सिडर केलेली आहे. ओके, आता राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे इथे आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहिणार, बाय पायथागोरस थेरम हायपोटेनियस स्क्वेअर, हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्री अँगलच्या समोरची साईड, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. रिमेनिंग 2 साइड म्हणजे एक साइड आहे AB आणि दुसरी साइड आहे BC. सो दिस इज पायथागोरस थेरम. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ठीक आहे, बाय पायथागोरस थेरम आपण हे लिहू शकतो. आता सपोज या ठिकाणी यामध्ये मी दोन्ही साईडला AC स्क्वेअरने डिवाइड केलं, डिवायडिंग बाय AC स्क्वेअर. काय करते मी, AC स्क्वेअर म्हणजे हायपोटेनस जो आहे त्याच्या स्क्वेअरने जर मी डिवाइड केलं, डिवायडिंग बाय AC स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. ज्यावेळेस आपण डिवाइड म्हणतो त्यावेळेस आपण लेफ्ट हँड साईडला सुद्धा डिवाइड करतो, राईट हँड साईडला सुद्धा डिवाइड करतो. सो AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. ठीक आहे, AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर 1 इज इक्वल टू, याला मी सेपरेट करू शकते AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर किंवा याला मी असंही लिहू शकते देअरफॉर 1 इज इक्वल टू AB अपॉन AC
होल स्क्वेअर प्लस BC अपॉन AC होल स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर मी कॉमन घेऊ शकते. आता इथे जर बघितलं AB अपॉन AC आणि BC अपॉन AC. AB अपॉन AC म्हणजे कोणत्या साईड आहे? AB आणि AC. AB म्हणजे ही साईड आहे, AC म्हणजे ही साईड आहे. जर मी आत्ता जे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले त्याच्यानुसार जर मी या साईडला रिलेट करण्याचा प्रयत्न केला, AB अपॉन AC अँगल थीटा आहे, त्या थीटाच्या रेफरन्सनी AB अपॉन AC म्हणजे काय? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे काय असतो? कॉस रेशो. सो दिस इज कॉस थीटा होल स्क्वेअर. ब्रॅकेटमध्ये AB अपॉन AC म्हणजे काय? कॉस थीटा. बघा कॉस, जर मी कॉस थीटा म्हटलं तर कॉस थीटा इज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. सो AB अपॉन AC. त्याच पद्धतीने BC अपॉन AC थीटा, थीटाच्या रेफरन्सनी ही साईड BC आहे, ही आहे हायपोटेनस. सो ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. ऑपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजेच काय? साईन. सो दिस इज साईन थीटा स्क्वेअर. समजले इथपर्यंत? आपण काय केलं? पायथागोरस थेरम यूज केला, त्याला आपण हायपोटेनसच्या स्क्वेअरने डिवाइड केलं आणि त्यानंतर जे आपल्याला रेशो मिळतं ह्या रेशोला आपण साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं. सो देअरफॉर 1 इज इक्वल टू साइन थीटा स्क्वेअर प्लस कॉस थीटा स्क्वेअर. आता हे जे आपण लिहितो साइन थीटा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, याला आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये असंही लिहू शकतो. साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय? साइन स्क्वेअर थीटा आणि कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर कुठे आलेला आहे? साइन आणि कॉसच्यावर. थीटाचा स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे, बऱ्याच अशी गडबड होते की साइन थीटा स्क्वेअर म्हणजे साइन थीटा स्क्वेअर आणि कॉस थीटा स्क्वेअर म्हणजे कॉस थीटा स्क्वेअर. असं नाही. हा जो 2 आहे ना, हा 2 अँगलला कधीच नसतो. हा 2 इथे नेहमी या रेशोला असतो. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ही आहे फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, राहील लक्षात? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. अगदी सिम्पल आहे. दोन साइन आणि कॉस यांचा स्क्वेअरची ॲडिशन ही सम असते नेहमी 1. ही एक फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. आता याच्यावरून आपल्याला बाकीच्या 2 आयडेंटिटीज डिराईव्ह करायच्या आहे. सपोज याला मी बोलली इक्वेशन 1. आता या इक्वेशन 1ला डिवाइड जर मी केलं, डिवाइड इक्वेशन 1 बाय फर्स्ट केसमध्ये सपोज मी साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं. काय केलं मी? साइन स्क्वेअर थीटाने ह्या इक्वेशनला डिवाइड केलं. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, दोन्ही साईडला साइन स्क्वेअरने डिवाइड केलं. आता काय होणार आहे? हा साइन स्क्वेअर याला सुद्धा डिवाइड करेल, याला सुद्धा डिवाइड करेल. सो साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा. कॉस अपॉन साइन हा कसला रेशो असतो? कॉटचा रेशो असतो. सो दिस इज कॉट स्क्वेअर थीटा. ठीक आहे, अँड दॅट इज इक्वल टू 1 अपॉन साइन. साइन हा कशाचा रेसिप्रोकल असतो? कोसेकचा. आणि साइनचा स्क्वेअर आहे म्हणजे कशाचा रेसिप्रोकलचा स्क्वेअर असणार? कोसेक स्क्वेअरचा. सो दॅट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. सो 1 plus cot square theta is equal to cosec square theta. This is second trigonometric identity. सिंपल आहे. एक साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आपण पायथागोरस थेरमचा यूज करून डिराईव्ह केला. त्यानंतर त्याला आपण साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड केला. त्याच्यावर आपल्याला सेकंड आयडेंटिटी मिळाली. आता आपण काय करूया? याच इक्वेशनला साइन स्क्वेअरने डिवाइड केला. आता एकदा कॉस स्क्वेअरने डिवाइड करू. कॉस स्क्वेअरने ज्यावेळेस आपण डिवाइड करू त्यावेळेस आपल्याला ही थर्ड आयडेंटिटी मिळणार आहे. सो नेक्स्ट पार्ट, डिवाइड 1 बाय डिवाइड इक्वेशन 1 बाय कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, सो लेफ्ट हँड साईडला काय असणार आहे? साइन स्क्वेअर थीटा. आता लगेच आपण सेपरेट लिहूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. साइन अपॉन कॉस याला आपण असं लिहू शकतो. देअरफॉर साइन थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो कॉस थीटा अपॉन कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. 1 अपॉन कॉस, कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक, त्यामुळे इथे असणार आहे सेक स्क्वेअर थीटा. अँड देअरफॉर साइन अपॉन कॉस इज टॅन. कॉस अपॉन कॉस 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ही झाली थर्ड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. तर अशा पद्धतीने या 3 ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी किंवा साईडमध्ये असणारं रिलेशन आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आयडेंटिटी आहे कारण थीटाची कोणती जरी व्हॅल्यू तुम्ही पुट केली तरी हे रिलेशन नेहमी व्हॅलिड असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आपण घेऊ थीटा इज इक्वल टू लेट्स से 45 डिग्री एक अँगल घेऊ आणि थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. हे दोन अँगलसाठी आपण एक कोणतं तरी रिलेशन व्हेरीफाय करूया. सपोज आपण पहिलेच रिलेशन घेऊ साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजे साइन 45 स्क्वेअर प्लस कॉस किंवा याला असंच लिहू साइन स्क्वेअर 45 प्लस कॉस स्क्वेअर 45. साइन 45 1 अपॉन रूट 2 कॉस 45 इज 1 अपॉन रूट 2. सो 1 अपॉन रूट 2 स्क्वेअर 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 1. रिलेशन व्हॅलिड येते, सम येते 1.
जर मी 30 पुट केला, साइन 30 इज हाफ आणि कॉस 30 म्हणजे √3/2 स्क्वेअर. सो 1/4 प्लस 3/4. सो 4/4 दॅट इज इक्वल टू 1. अगेन रिलेशन व्हॅलिड होतं. तर अशा पद्धतीने थिटाची तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करा. फॉर एक्झाम्पल सपोज जर मी थिटा इज इक्वल टू 23 डिग्री जरी पुट केली, ठीक आहे. आता ही तर स्टँडर्ड व्हॅल्यू नाही आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू मला माहिती नाही आहे. जर तुम्ही टेबल रेफर केले, ट्रिग्नोमेट्रिक जे स्टँडर्ड टेबल रेफर केले, तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. 23 डिग्री या व्हॅल्यूसाठी सुद्धा हे रिलेशन व्हॅलिड असणार आहे. सो थिटाची कोणती जरी व्हॅल्यू असेल तरी हे रिलेशन व्हॅलिड आहे, हे इक्वेशन व्हॅलिड आहे. म्हणून याला बोलता आयडेंटिटी, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. 3 आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. प्रॅक्टिस एक्झाम्पल्स टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण इथे प्रॅक्टिससाठी सॉल्व करतोय. फर्स्ट, इफ साइन थिटा इज इक्वल टू 20/29 फाइंड कॉस थिटा. सेकंड, इफ 5 sin थिटा मायनस 12 कॉस थिटा इज इक्वल टू 0 देन सेक थिटा अँड कोसेक थिटा इज व्हॉट. तर आपल्याला काही रिलेशन किंवा काही व्हॅल्यूज दिलेला आहे, त्याचे यूज करून आपल्याला बाकीचे रेशोज फाइंड करायचे आहे. आता या टाईपचे क्वेश्चन आपण 2 वेनी सॉल्व करू शकतो. वे 1, फर्स्ट वे आपण काय यूज करू शकतो, आपण त्यासाठी यूज करू शकतो जे आपण 3 आयडेंटिटीज बघितले आहे त्या 3 आयडेंटिटीजचा यूज आपण करू शकतो. दिस इज फर्स्ट मेथड. आणि सेकंडमध्ये आपण काय करू शकतो, फॉर एक्झाम्पल बघा इथे साइन थिटा दिलेला आहे. सो साइन थिटा आपल्याला माहिती, साइन थिटाला आपण ट्रँगलच्या साईडशी रिलेट करू शकतो. आपण काय करू शकतो, एक ट्रँगल कन्सिडर करू शकतो आणि या ट्रँगलमध्ये, या राईट अँगल ट्रँगलमध्ये या साईडच्या रेशोनं आपण काही साईड्स अज्यूम करून त्यानंतर आपण पायथागोरस थेरम किंवा बाकी अजून काही रिलेशन लावून बाकीच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर असे 2 वेज आहे. तर आपण काय करूया, हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे हा दोन्ही वेजनी सॉल्व करून बघूया. सो साइन थिटा इज इक्वल टू 20/29 फाइंड कॉस थिटा. यासाठी जर मी आयडेंटिटीजचा विचार केला, कोणती आयडेंटिटी मी यूज करू शकते, आपल्याकडे 3 आयडेंटिटी आहे. त्यामध्ये फर्स्ट आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. यामध्ये आपल्याला कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची, साइनची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे फर्स्ट आयडेंटिटीचा यूज करून मी कॉस स्क्वेअर थिटा फाइंड करणार आणि त्यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करू शकते. So solution for first using identities, since we know sin square theta plus cos square theta is equal to 1. जेव्हा आपण स्क्वेअर लिहितो याचा अर्थ काय, हा आहे साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. बट याला असं नाही लिहायचं साइन थिटा स्क्वेअर, कारण थिटा ही काय, ही अँगलची व्हॅल्यू आहे. सो त्याचा स्क्वेअर नाही, साइन स्क्वेअर थिटा. ओके, सो साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हियर साइन थिटा is equal to 20/29 and therefore we can write 20/29 whole square plus cos square theta is equal to 1 and therefore 20 square 400, 29 square 841 plus cos square theta is equal to 1 and hence cos square theta is equal to 1 minus 400/841 किंवा इथेच तुम्ही इक्वेशन मॉडिफाय करू शकता. आपल्याला कॉसची व्हॅल्यू पाहिजे ना, सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि त्यानंतर 1 मायनस ही व्हॅल्यू पुट करा. सो दॅट इज इक्वल टू 841 मायनस 400/841. 841 मायनस 400 441/841 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला कॉस थिटा पाहिजे म्हणून आपण काय करणार, दोन्ही साईडचा रूट घेणार. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू √441/841. 441 दिस इज स्क्वेअर ऑफ 21, त्यामुळे त्याचा स्क्वेअर रूट असेल 21 आणि ही व्हॅल्यू असणार आहे 29. सो कॉस थिटा इज इक्वल टू 21/29. ठीक आहे. आता सेकंड वेमध्ये आपण काय करू शकतो, सो मेथड 1. आता सेकंड मेथड बघूया. सेकंड मेथडमध्ये काय बोलली मी की आपण एक राईट अँगल ट्रँगल कन्सिडर करून त्याच्या साईड्सला हे रेशो इक्वेट करू शकतो. म्हणजे काय, सपोज जर मी एक राईट अँगल ट्रँगल कन्सिडर केला ABC. ओके, हा अँगल मी 90 डिग्री कन्सिडर करते आणि सपोज हा अँगल थिटा आहे, अँगल सी थिटा आहे. आपल्याला दिलेला आहे साइन थिटा इज इक्वल टू 20/29. आता साइन हा काय आहे, रेशो आहे बरोबर. हे काय, हे 2 व्हॅल्यूजचा रेशो आहे 20/29. मे बी हे असं असेल की 40/58 होता. मग याला मी सिम्प्लिफाय केलं, 2ने डिवाइड केलं. सो दॅट इज 20/29 असं असेल किंवा साईड्सचं डायरेक्ट 20:29 सुद्धा असू शकतात. सो थोडक्यात काय हे रेशोज आहे. मग आपण काय करणार, ह्या ज्या साईड्स आहे साईड्सला आपण कन्सिडर करू शकतो. देअरफॉर साईड्स किंवा असं लिहू शकतो साइन थिटा इज इक्वल टू 20/29. साइन म्हणजे काय असतं, ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. दॅट इज इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस अँड देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड AB अपॉन हायपोटेनियस इज AC इज इक्वल टू 20/29. हे समजलं. साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC 20/29.
आपण बोललो की हा रेशो आहे त्यामुळे आपण साईड्स अशा अजूम करू शकतो. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 20K आणि ए सी इज इक्वल टू 29K. ठीक आहे, मल्टिपलमध्ये म्हणजे हा नंबर 40 असेल, 60 असेल, काही असू शकतो. सर केची जशी व्हॅल्यू असेल त्यानुसार ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. केची व्हॅल्यू 1 सुद्धा असू शकते. आपण काय हा रेशो आहे म्हणून आपण काय केलं, ए बी इक्वल टू 20K आणि ए सी इज इक्वल टू 29K. के बी एनी नंबर. ठीक आहे, रेशोवरून आपण या दोन साईड अज्युम केल्या. एक साईड आहे 20K, सेकंड साईड आहे 29K. सो ही साईड आली 29K आणि ए सी आली 29K, ए बी आला 20K. बी सी फाइंड करायचं आहे. पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स and therefore 29K square is equal to 20K square plus BC square. Okay, and therefore 29K square म्हणजे 29 square into K square. 29 square is 841. K square is equal to 400K square plus BC square, and hence BC square is equal to 841K square minus 400K square. So that is equal to 441K square is BC square, and therefore BC जर मी दोन्ही साईडचा रूट घेतला तर रूटमध्ये 441 into K square, and therefore BC is equal to 441. दिस इज याचा स्क्वेअर रूट आहे 21 आणि K स्क्वेअरचा आहे K. सो BC इक्वल टू 21K. थर्ड साईड सुद्धा मिळाली BC इज 21K. आपल्याला फाइंड करायचं आहे कॉस थिटा. नाव कॉस थिटा म्हणजे काय असतं, ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. थिटा इथे याची ॲडजसंट साईड आहे BC, सो BC अपॉन AC. BC मिळाली आपल्याला 21K आणि AC साईड आपण घेतली आहे 29K. K आणि K कॅन्सल होणार. सो द रेशो इज 20/29 किंवा कॉस थिटा इज इक्वल टू 20/29. तर ह्या दोघांमधल्या कोणत्याही एका वेने तुम्ही ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो प्रेफर करा ही मेथड आयडेंटिटीचं. कारण बघा इथे आपल्याला फक्त आयडेंटिटी लिहा, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. अदरवाईज इथे आपल्याला साईड्स बघा, पायथागोरस थेरम अप्लाय करा. पायथागोरस थेरमचा यूज करून 3 साईड फाइंड करा आणि त्यानंतर बाकीचे रेशो फाइंड करा. सो कोणती मेथड तुम्ही प्रेफर करू शकता, बट प्रेफर करा की ही फर्स्ट मेथड आयडेंटिटीचा यूज करू. ओके, आता सेकंडसाठी आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे. राईट हँड साईडला 0 आहे, इथे मायनसचं साईन आहे. त्यामुळे हे जे रिलेशन आहे किंवा हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण मॉडिफाय करू शकतो. सो गिवन 5 sin θ minus 12 cos θ इज इक्वल टू 0. सगळ्यात आधी आपण हे रिलेशन मॉडिफाय करू आणि त्यानंतर बघूया आपण कशा पद्धतीने सेक आणि कोसेकची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. अँड हेन्स 5 sin θ इज इक्वल टू 12 cos θ. ठीक आहे, ही टर्म मी राईट हँड साईडला पाठवली. अँड दॅरफोर याला मी असं लिहू शकते, सपोज sin θ मी इथेच ठेवला, cos θ या साईडला घेतला, दॅट इज इक्वल टू 12/5. 5 sin θ इज इक्वल टू 12 cos θ. इक्वेशनचा अर्थ तर सारखाच राहतो, बट LHSला sin θ अपॉन cos θ. आपल्याला माहिती साइन आणि कॉस हा रेशो म्हणजे काय असतो, दिस रेशो इज नथिंग बट टॅन. सो टॅन θ इज इक्वल टू 12/5. काय केलं आपण, जे आपल्याकडे इक्वेशन होतं त्याला सिम्प्लिफाय करून आपल्याला एक रेशो मिळाला आहे, टॅन θ इज इक्वल टू 12/5. आता याचा यूज करून आपण सेक आणि कोसेक फाइंड करू शकतो का? येस, आपण करू शकतो, कारण आपल्याकडे काही आयडेंटिटीज आहे. सो त्या आयडेंटिटीच्या अकॉर्डिंग टॅनची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. टॅनला मेन्शन करणारी आयडेंटिटी कोणती आहे, सिन्स सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे एक आयडेंटिटी आहे. यामध्ये टॅनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली त्याच्यावर मला सेकची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी ही आयडेंटिटी यूज करणार, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. अँड therefore sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे टॅन थिटाचा स्क्वेअर म्हणजे 12/5चा स्क्वेअर. 1 प्लस 144/25. सो 25 into 1 is 25. 25 plus 144/25. So that is equal to 169/25. So sec स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169/29. मला सेकची व्हॅल्यू पाहिजे. सो सेक थिटा इज इक्वल टू अंडर रूट 169/25. याचा जर मी रूट घेतला, ही व्हॅल्यू ना 30 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल 5. अँड देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 13/5. एक व्हॅल्यू तर मिळाली. आता कोसेकची व्हॅल्यू मी कशी फाइंड करू शकते? ठीक आहे, नेक्स्ट आहे कोसेकची व्हॅल्यू. कोसेकची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मल्टिपल वेज आहे. आपल्याकडे टॅन आहे, सेक आहे, त्यानंतर कोसेकला रिलेट करणारी आयडेंटिटी कोणती आहे, कोसेक स्क्वेअर थिटा
इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. ही एक आयडेंटिटी आहे. यामध्ये जर मला कॉटची व्हॅल्यू माहिती झाली तर मी कोसेक फाईंड करू शकते. कॉटची व्हॅल्यू मी कशी फाईंड करणार? कॉटची व्हॅल्यू फाईंड मी टॅनच्या व्हॅल्यूवरून करू शकते, कारण आपल्याला माहिती टॅन आणि कॉट हे इनवर्स असतात किंवा रेसिप्रोकल असतात. ठीक आहे, बिकॉज टॅन इज साइन अपॉन कॉस, कॉट इज कॉस अपॉन साइन. त्यामुळे टॅन आणि कॉटचं हे रिलेशन मी यूज करू शकते. सिन्स टॅन थिटा, आता हे जे आहे हे विथ प्रॅक्टिस तुमच्या हे सगळे रिलेशन लक्षात राहतील. म्हणजे आता कॉट आणि टॅन हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. त्या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला नीट समजून घ्यायच्या आणि त्यानंतरच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, नाही तर वेळेवर समजणार नाही की एक्झॅक्टली कोणते रिलेशन इथे यूज करायचे आहे. ठीक आहे, सिन्स टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा किंवा कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा अँड देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. टॅनची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे 1 अपॉन 12 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 5 अपॉन 12. कॉटची व्हॅल्यू मिळाली अँड देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट थिटा स्क्वेअर किंवा कॉट स्क्वेअर थिटा 1 प्लस 25 अपॉन 144. 144 into 1 144 plus 25 169 upon 144 and therefore cosec theta is equal to under root 169 upon 144 that is equal to 13 upon 12. So this is value of cosec theta. आता cosec theta सुद्धा तुम्ही अजून कशा पद्धतीने करू शकता बघा. टॅन आहे, सेक आहे, त्यानंतर आपल्याला कोसेक फाइंड करायचा आहे. सो जर मी ट्रँगलचा यूज केला, ठीक आहे, ट्रँगलमध्ये अँगलचा थिटा असेल. टॅन म्हणजे काय असतं? ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. म्हणजे ही साईड आणि ही साईड या दोघांचा रेशो आहे 12 अपॉन 5. त्यामुळे ह्या साईडला मी 12K कन्सिडर करू शकते, मल्टिपल ऑफ 12, आणि याला मी 5K कन्सिडर करू शकते. ज्यावेळेस मी पायथागोरस थेरम अप्लाय करेल, 5 12 आपल्याला माहिती की पायथागोरन ट्रिपलेट आहे, 5 12 आणि 13. त्यामुळे ही साईड 5K आहे, ही साईड 12K आहे, तर ही साईड 13K असणार आहे. आता हे ट्रिपलेट मला माहीत होतं त्यामुळे मी डायरेक्ट मेन्शन केलं. अदरवाईज तुम्ही पायथागोरस थेरम या ट्रँगल अप्लाय करा, त्यातून हायपोटेनसची व्हॅल्यू फाईंड करा. हायपोटेनसची व्हॅल्यू 13K मिळणार आहे. हायपोटेनसची व्हॅल्यू मिळाली, तिन्ही साईड्स मिळाला. मग आपल्याला काय पाहिजे? सेक थिटा. सेक थिटा म्हणजे काय? सेक इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. सो कॉस म्हणजे काय असतो? कॉस म्हणजे ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. ॲडजसंट अपॉन हायपोटेनस म्हणजे ही साईड असणार आहे, हायपोटेनस अपॉन ॲडजसंट. सो दॅट इज इक्वल टू 13 अपॉन 5. सेकची व्हॅल्यू मिळाली. कोसेक म्हणजे काय असतं? 1 अपॉन साईन. कोसेक इज 1 अपॉन साईन. आणि साईन काय असतं? साईन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे हे असणार हायपोटेनस अपॉन ऑपोजिट. हायपोटेनस इज 13K अँड ऑपोजिट साईड इज 12K. सो 13 अपॉन 12 दॅट इज इक्वल टू कोसेक थिटा. तर अशा पद्धतीने तुम्ही हे रिलेशन फाइंड करा, ट्रँगलचा यूज करा किंवा आयडेंटिटीचा यूज करा, सेम व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. थिटा इज इक्वल टू √3/2 देन 1 मायनस सेक थिटा अपॉन 1 प्लस कोसेक थिटा इज व्हॉट? कॉस अँगल दिलेला आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आहे, त्यावरून आपण सेक आणि कोसेक फाइंड करायचा आणि त्यानंतर हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. आता अगेन हा क्वेश्चन सुद्धा आपण 2-3 वेजने सॉल्व्ह करू शकतो. कसा? फॉर एक्झाम्पल वे 1, फर्स्ट वे, कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे √3/2. आता तुम्ही जर टेबल आठवला, कोणता टेबल की ज्या टेबलमध्ये आपण 0, 30, 60 अशा डिफरंट अँगलसाठी साईन, कॉस, टॅन किंवा बाकी रेशोज काय, तर त्यामध्ये √3/2 ही एक व्हॅल्यू होती. त्याहून आपण लिहू शकतो थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे. एकदा थिटाची व्हॅल्यू समजली, मग सेक थिटाची व्हॅल्यू पण फाइंड करू शकतो, कोसेक थिटाची व्हॅल्यू सुद्धा आपण फाइंड करू शकतो. सो कॉस 30ची व्हॅल्यू असते √3/2. कॉस 30 इज √3/2 आणि आपल्याला इथे दिलेलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. दिस इम्प्लाइज थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे? 30 डिग्री. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू मी डिरेक्टली लिहिली कारण मला ही व्हॅल्यू माहिती होती. तुमच्या नसेल लक्षात येतं आपल्याला काय काय आठवायचं आहे? फर्स्ट असतो साईन, त्यानंतर असतो कॉस आणि त्यानंतर असतो टॅन. ठीक आहे, आपण कॉसची डील करतो त्यामुळे आपण फक्त ही आत्ता सध्या पुरतं फक्त आपण कॉसची व्हॅल्यू काय असणार ते बघणार आहोत. सो 0, 30, 45, 60, 90 आपल्याला माहिती 0 पासून स्टार्ट होतो, 1ला एंड होतो. इथे 1/√2 असतो, त्यानंतर इथे 1/2 असतो, इथे √3/2 असतो. हे जर बघितलं इथे बघा व्हॅल्यू 0, 1/2, 1/√2, √3/2, 1 व्हॅल्यू जे आहे ते इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज इन्क्रीज होत आहे. कॉससाठी आपण काय करतो? ह्या व्हॅल्यू रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहितो, म्हणजे 1, √3/2, 1/√2, 1/2 अँड 0. आपल्याला दिलेली आहे कॉसची व्हॅल्यू √3/2. मग कॉस √3/2 कुठे आहे? इथे. सो त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? 30. म्हणून थिटाची व्हॅल्यू आली 30 डिग्री. ठीक आहे, सो थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. आता आपण काय करू? लगेच आपल्याला सेक आणि कोसेक पाहिजे ना. सो साईन नंतर इथे कोसेक लिहायचा, त्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल असतो सेक आणि टॅनचा रेसिप्रोकल असतो कॉट. याची आपल्याला गरज नाही, आपल्याला फक्त कोसेक आणि सेकची व्हॅल्यू पाहिजे, ते सुद्धा स्पेसिफिकली थिटा इक्वल टू 30साठी. म्हणजे आपल्याला फक्त ह्या 2 एंट्रीज पाहिजे आहे. आता आपल्याला माहिती कोसेक काय असतो? कोसेक इज रेसिप्रोकल ऑफ साईन.
कोसेक आणि साइन रेसिप्रोकल असतात, सेक आणि कॉस रेसिप्रोकल असतात. सो कोसेक 30 काय असणार आहे, साइन 30चा रेसिप्रोकल. साइन 30 इज 1/2. सो कोसेक काय असणार आहे 2/1. आणि सेक काय असतो, कॉसचा रेसिप्रोकल असतो. कॉस 30 इज √3/2. त्यामुळे सेक 30 किती असणार आहे 2/√3. ह्या दोन व्हॅल्यूजचा आपल्याला इथे गरज पडणार आहे. अँड देअरफॉर सेक 30 सेक थिटा इज इक्वल टू सेक 30 डिग्री. सेक 30 म्हणजेच काय 2/√3. अँड कोसेक थिटा इज इक्वल टू कोसेक 30 डिग्री. कोसेक 30 डिग्री दॅट इज इक्वल टू 1/sin 30 डिग्री, किंवा इथून जरी व्हॅल्यू लिहिली तरी चालणार आहे. दॅट इज इक्वल टू 2/1. ओके. अँड देअरफॉर वन इथे तुम्ही लिहू शकता दॅट इज इक्वल टू 1/cos 30. and hence 1 minus sec theta upon 1 plus cosec theta is equal to 1 minus sec 2/√3. ही व्हॅल्यू आहे आणि 1 plus 2/1 is 2. So that is 3. 1 minus 2/√3 म्हणजे √3 into 1 √3 minus 2 into 1 is 2/√3. that is equal to √3 minus 2/3 √3. So this is value of given ratio. Okay. हा एक वे झाला. सेकंड वे, सेकंड वे मध्ये आपण काय करू शकतो, cos θ इज इक्वल टू √3/2. आता कॉसची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, आपल्याला सेक आणि कोसेकची व्हॅल्यू पाहिजे, सेक आणि कोसेकची. तर कॉसचा यांच्याशी काय संबंध आहे आपल्याला माहिती, कॉस आणि सेक हे एकमेकांचे रेसिप्रोकल असतात किंवा इन्व्हर्स असतात. त्यामुळे आपण लिहू शकतो सेक थिटा इज इक्वल टू 1/cos θ. करेक्ट. पण ज्यावेळेस आपण टेबल सुद्धा बघितला, कॉसवरून आपण सेक डिराईव्ह करतो, आपण काय करतो त्याचा इन्व्हर्स घेतो. सो सेक थिटा इज इक्वल टू 1/cos θ दॅट इज इक्वल टू 1/√3/2 दॅट इज इक्वल टू 2/√3. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ सेक थिटा. त्यानंतर कोसेकची व्हॅल्यू फाइंड करायची. कोसेक थिटा आपण कसा फाइंड करू शकतो, कोसेकसाठी आपण हे रिलेशन यूज करू शकतो, sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. हे रिलेशन का यूज करतोय, आणि आपल्याकडे कॉसची व्हॅल्यू माहिती आहे. इथे जर मी कॉसची व्हॅल्यू पुट केली मला साईनची व्हॅल्यू मिळणार. साईन आणि कोसेकमध्ये काय रिलेशन असतं, साईन आणि कोसेक इन्व्हर्स असतात. त्यामुळे जर मला इथे साईनची व्हॅल्यू मिळेल त्यावरून मी कोसेकची व्हॅल्यू फाइंड करू शकते. सो देअरफॉर sin² θ इज इक्वल टू 1 minus cos² θ इज इक्वल टू 1 minus cos² θ म्हणजे √3/2² इज इक्वल टू 1 minus 3/4. 4 into 1 4 minus 3 is 1/4. अँड हे साइन थिटा म्हणजे दोन्ही साईडचा जर मी रूट घेतला सो दॅट इज इक्वल टू हाफ. साइन थिटाची व्हॅल्यू आली हाफ. सिन्स कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin θ, आपल्याला माहिती साइन आणि कोसेक रेसिप्रोकल असतात. सो 1/1/2 दॅट इज इक्वल टू 2. कोसेक थिटाची व्हॅल्यू आली 2. अँड हेन्स 1 minus sec θ अपॉन 1 plus cosec θ इज इक्वल टू 1 minus 2/√3 upon 1 plus 2. So that is equal to √3 minus 2 upon √3 divided by 3. ते आपण असं लिहिणार √3 minus 2 upon 3 √3. अशा पद्धतीने सुद्धा हे व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. अजून एक वेळ cos θ इज √3/2. त्यामुळे आपण काय करणार, एक ट्रँगल कन्सिडर करणार. अँगल थिटा घेऊया. कॉस म्हणजे काय असतो, कॉस इज ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. सो ही साईड मी √3k घेणार आणि ही साईड मी 2k कन्सिडर करणार. पायथागोरस थेरम यूज करणार. पायथागोरस थेरम यूज करून मला ही साईड मिळणार. ही साईड किती असणार आहे 4 minus 3. पायथागोरस थेरम ज्यावेळेस आपण यूज करू 4k² minus 3k². सो 1k², त्याचा रूट घेतला म्हणजेच काय k²चा रूट असणार आहे k. त्यामुळे ही साईड असणार आहे k. ही साईड मला मिळेल. त्यानंतर आपल्याला पाहिजे सेक म्हणजे काय असतो 1/cos. ठीक आहे. सो कॉस म्हणजे काय असणार ह्या थिटा ह्या अँगलसाठी कॉस म्हणजे √3k अपॉन 2k. यालाच मी असं लिहू शकते 2k अपॉन √3k. के कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू 2/√3. दिस इज सेक. त्यानंतर कोसेक म्हणजे 1/sin θ. 1/sin म्हणजे काय असणार k अपॉन 2k. त्याचा रेसिप्रोकल घेतो म्हणजे आपण 2k अपॉन k लिहिणार. के कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू 2. अँड हेस 1 minus sec θ म्हणजे 1 minus 2 √3 अपॉन 1 plus कोसेक म्हणजे काय 1 plus 2. सो 1 minus 2 √3 अपॉन 1 plus 2. तीच व्हॅल्यू आपल्याला या मेथडने सुद्धा मिळते. त्यामुळे तुम्हाला वेळेवर जे आयडेंटिटी आठवेल किंवा जे रिलेशन आठवेल किंवा जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता.
आता बघूया नेक्स्ट शो दॅट आपल्याला काही प्रूव्ह करायचं आहे. सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. आता इथे फक्त काय झालं थीटा अँगल ऐवजी इथे एक्स लेटर यूज केलेला. सो दिस इज सेक एक्स. एक अँगल दिलेला आहे टॅन एक्स आणि त्यानंतर LHS आपल्याला RHS एवढी दाखवायची आहे. सो आपण काय करूया LHS पासून सुरुवात करूया. सो फोर्थसाठी LHS इज इक्वल टू सेक एक्स प्लस टॅन एक्स. आता RHSला जर तुम्ही बघितलं दोन्ही साइन साइन आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे LHSला आपल्याला साइनच्या टर्ममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सेक आहे सेकचं आपल्याला सेक हे कसला रेसिप्रोकल असतो किंवा काय व्हॅल्यू आपल्याला माहिती सेक इज 1 अपॉन कॉस आणि टॅन म्हणजे काय असतो साइन अपॉन कॉस. ठीक आहे हे तर आपण लिहू शकतो राईट ऑब्वियस आहे. टॅन साइन अपॉन कॉस सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस. बेसिक जे साइन कॉस टॅन जनरली काय करायचं प्रेफर करायचं की आपण साइन कॉसच्या फॉर्ममध्ये दिलेल्या टर्म्स रिप्रेझेंट करतो किंवा एक्सप्रेस करतो. सो दॅट इज इक्वल टू इथे काय होते कॉस आणि कॉस डिनॉमिनेटरला कॉमन आहे. सो न्यूमरेटरला असेल 1 प्लस साइन एक्स. आपल्याला RHSला पाहिजे 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. त्यामध्ये न्यूमरेटरची टर्म तर बऱ्यापैकी आलेली फक्त स्क्वेअर रूट नाही आहे आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन आहे इथे कॉस आहे. आता हा जो कॉस आहे त्या कॉसला मला साइनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. मग साइन आणि कॉस याच्यामधलं कोणतं रिलेशन मला माहीत आहे प्लस इथे स्क्वेअर रूट साइन आहे म्हणजे स्क्वेअरचा सुद्धा कुठेतरी संबंध येतोय. तर आपल्याला माहिती आहे सिन्स साइन स्क्वेअर थिटा किंवा एक्स घेऊ इथे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर cos square x is equal to 1 minus sin square x. ठीक आहे अँड देअरफॉर cos x ला मी असं लिहू शकते अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. कारण आपल्याला इथे टर्म काय पाहिजे cos x. तर cos x ला मी असं लिहू शकते अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. समजलं इथपर्यंत का कारण मला साइनची टर्म पाहिजे मग कॉस आणि साइनमध्ये काय रिलेशन होतं ते रिलेशन मी इथे यूज केलेलं आहे. अँड हेन्स देअरफॉर LHS इज इक्वल टू याच्या कंटिन्युएशनमध्ये न्यूमरेटर तर असाच असणार 1 प्लस साइन एक्स आणि डिनॉमिनेटरला मी लिहिणार अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे आता यामध्ये पुढे ॲडजस्टमेंट कशी होणार बघा 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स आहे याला मी असं लिहू शकते 1 स्क्वेअर मायनस साइन एक्स स्क्वेअर राईट 1 स्क्वेअर मायनस साइन एक्स स्क्वेअर असं लिहू शकते. आता ही जी टर्म बघितली ब्रॅकेट स्क्वेअर रूटच्या अंडर जी टर्म आहे दॅट इज in the form a square minus b square. So that is equal to a plus b into a minus b. हे एक रिलेशन आपल्याला माहिती आहे एक आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. a म्हणजे 1 आहे b म्हणजे साइन एक्स आहे त्यामुळे मी असं लिहिणार न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटरला मी लिहू शकते अंडर रूट साइन ॲज इट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. इथे आपण हा फॉर्म्युला यूज करतो a प्लस बी टू a मायनस बी. सो 1 प्लस साइन एक्स आणि इथे असणार आहे 1 मायनस साइन एक्स. ठीक आहे समजलं इथपर्यंत. आता इथे जर बघितलं आपल्याला काय पाहिजे 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स. सो दॅट इज इक्वल टू 1 प्लस साइन एक्स याला मी असं लिहू शकते रूट 1 प्लस साइन एक्स इंटू रूट 1 प्लस साइन एक्स. करेक्ट कारण रूट ए इंटू रूट ए जर मी असं लिहिलं रूट ए इंटू रूट ए काय असतो ए. जसं आपण लिहितो ना रूट 2 इंटू रूट 2 हा असतो प्रॉडक्ट असतो 2 रूट ए इंटू रूट ए इज ए. सो ही जी टर्म आहे एला मी रूट ए इंटू रूट ए लिहू शकते. सो रूट ए इंटू रूट ए अपॉन डिनॉमिनेटरला सुद्धा मी काय करू शकते हा प्रॉडक्ट आहे स्क्वेअर रूटच्या अंडर याला मी सेपरेट करू शकते रूट 1 प्लस साइन एक्स आणि इथे अंडर रूट 1 मायनस साइन एक्स. इथे काय होणार आहे या दोन टर्म कॅन्सल होतील. सो दॅट इज इक्वल टू अंडर रूट 1 प्लस साइन एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन एक्स. अंडर रूट साइन आपण कॉमन घेऊ शकतो. सो 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स दॅट इज इक्वल टू RHS हे. तर अशा पद्धतीने हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे इलिमिनेट थीटा एक्स इक्वल टू ए कॉट थीटा मायनस बी कोसेक थीटा वाय इक्वल टू ए कॉट थीटा प्लस बी कोसेक थीटा. आपल्याला हे दोन रिलेशन किंवा हे दोन इक्वेशन दिलेले आहे आणि याच्यामधून आपल्याला थीटा इलिमिनेट करायचा आहे. इलिमिनेट करायचं म्हणजे काय थीटा काढून टाकायचं. त्यामुळे आपल्याला इथे ह्या दोन इक्वेशन असं काही रिलेशन किंवा असं काही इक्वेशन डिराईव्ह करायचं की ज्याच्यामध्ये कॉट थीटा किंवा कोसेक थीटाची टर्म नको. आपल्याला फक्त एक्स त्या इक्वेशनमध्ये किंवा त्या रिलेशनमध्ये फक्त एक्स असेल वाय असेल ए असेल बी असेल काही नंबर्स असतील. ठीक आहे बेसिकली थीटाच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. मग आपण काय हा क्वेश्चन कसं सॉल्व्ह करणार इथे जर बघितलं एक्स इक्वल टू ए कॉट थीटा मायनस बी कोसेक थीटा वाय इक्वल टू ए कॉट थीटा प्लस बी कोसेक थीटा. सेम टर्म्स आहे इथे एकदा सबट्रॅक्ट झालेले एकदा ॲड झालेले. मग अशा केसमध्ये आपण काय करू शकतो हे जे दोन इक्वेशन आहे ह्या दोन इक्वेशनची आपण एकदा ॲडिशन करू. कारण ॲडिशन केल्यावर काय होणार आहे ह्या टर्म कॅन्सल होते म्हणजे कोसेक थीटाची एक टर्म निघून जाईल आणि त्यानंतर त्याच दोन इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन करू. का सबट्रॅक्शन केल्यावर काय होणार आहे कॉट थीटा ह्या दोन टर्म निघून जाते.
अशा पद्धतीने आपल्याला 2 इक्वेशन मिळतील आणि मग त्याच्यामध्ये असणारं रिलेशन किंवा त्यामध्ये काही आपण रिलेशनचा यूज करून ते इक्वेशन मॉडिफाय करू शकतो. ठीक आहे. सो सोल्युशन x इज इक्वल टू a cot theta minus b cosec theta and y is equal to a cot theta plus b cosec theta 1 2. ओके. इक्वेशन 1 plus 2 एकदा करू आपण आणि त्यानंतर इक्वेशन 1 minus 2. इथे तुम्ही 2 plus 1 2 minus 1 केलं तरी चालणार आहे. 1 plus 2 जर आपण केलं सो x इज इक्वल टू a cot theta minus b cosec theta upon a cot theta plus b cosec theta. ॲडिशन आपण करतोय. सो x plus y इज इक्वल टू a cot theta plus a cot theta म्हणजे 2a cot theta. सेम टर्म ॲडेड आहे. सो 2a cot theta अँड देअरफॉर आपल्याला काय करायचं, आपल्या थीटाची टर्म इलिमिनेट करायची. मग आपण काय करू, थीटाची टर्म एका साईडला लिहू. cot theta इज इक्वल टू x plus y upon 2a. आता बघूया याचे यूज आपण कसा करू शकतो. त्याच पद्धतीने सेकंडसाठी x इज इक्वल टू a cot theta मायनस b cosec theta आणि y इज इक्वल टू a cot theta प्लस b cosec theta. 1 minus 2 a cot theta मायनस a cot theta कॅन्सल. इथे असणार आहे x मायनस y इज इक्वल टू इथे काय होणार आहे मायनस बी कोसेक थिटा मायनस बी कोसेक थिटा. सो मायनस 2b कोसेक थिटा. आपल्याला काय करायचं, आपल्याला थिटाची टर्म इलिमिनेट करायची म्हणून आपण काय करू, कोसेक थिटा एका साईडला ठेवू, बाकीच्या टर्म या साईडला शिफ्ट करू. सो x मायनस वाय अपॉन मायनस 2b. ह्या मायनस साईडला मी असं ॲडजस्ट करू शकते. वरती जर हा साईन मी पाठवला तर x मायनस वाय होणार y मायनस एक्स अपॉन 2b इज इक्वल टू कोसेक थिटा. ठीक आहे. हे समजलं काय केलं, फक्त हे जे साईन आहे हे साईन मी वरती पाठवलं. y मायनस एक्स अपॉन 2b इज इक्वल टू कोसेक थिटा. आपल्याला करायचं आहे थिटा इलिमिनेट करायचा आहे. एक टर्म आपल्याला कॉट थिटा मिळेल, एक टर्म कोसेक थिटा मिळेल. तर कोसेक आणि कॉट याच्यामध्ये काही रिलेशन आहे का, आपण एक आयडेंटिटी बघितली, थर्ड आयडेंटिटी आपण बघितलेली, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे एक रिलेशन आपल्याला माहिती. सो या रिलेशनमध्ये जर मी या व्हॅल्यू पुट केला तर काय होणार आहे, यांच्या स्क्वेअरची सबट्रॅक्शन 1 आहे, त्यामुळे एक्स प्लस वाय अपॉन 2a y मायनस एक्स अपॉन 2b या दोन टर्म्समध्येच आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. म्हणजे थिटाची टर्म इलिमिनेट होणार आहे. सो सिन्स कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे y मायनस एक्स अपॉन 2b होल स्क्वेअर मायनस कॉट एक्स प्लस वाय अपॉन 2a होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके. अँड देअरफॉर y मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय स्क्वेअर अपॉन इथे 2b आहे. सो दिस इज 4b स्क्वेअर, इथे 2a आहे. सो दिस इज 4a स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. एक्सपान्शन करतो आपण. अँड देअरफॉर इथे आपण काय करू शकतो, y मायनस एक्स अपॉन b स्क्वेअर मायनस y मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर प्लस एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. इथे जर मी 1/4 कॉमन घेतला, ठीक आहे, इज इक्वल टू 1 असणार आहे. 1/4 मी दोन्ही साईडला कॉमन घेऊ शकते आणि हा 4 मी या साईडला जर शिफ्ट केला तर हा होणार इंटू 1/4 इथे जाऊन होणार 4. सो दिस इज द रिलेशन. तर अशा पद्धतीने या इक्वेशनमधून किंवा या दोन रिलेशनवर आपण थिटा इलिमिनेट केलेला आहे आणि त्यावरून आपल्याला हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये हे एक रिलेशन मिळत आहे. सो y मायनस एक्स अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 4, किंवा याला असं लिहू शकतो आपण y मायनस एक्स अपॉन बी होल स्क्वेअर मायनस एक्स प्लस वाय अपॉन ए होल स्क्वेअर इज इक्वल टू